हा नमस्कार अण्णा. मग त्या तुझं मला अहो ते त्या दिवशी मी इतक्या शिव्या देऊन तिथून आणला अण्णा पैसे. मैं पूरे देश से माफी मांगती हूँ। देशात गेल्या काही दिवसांपासून 2 कायदे पाहायला मिळत असल्याचा आरोप होतोय. सर्वसामान्य जनतेने काही गुन्हा केला की कठोर कारवाई केली जाते आणि तेच जर का राजकीय नेत्यांनी केलं तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. जंतर मंतरवरील आंदोलनात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ केली होती. या मुलीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीला माफी मागायला भाग देखील पाडलं. या मुलीनं जे केलं ते चुकीचंच होतं. पंतप्रधान पदाला काही गरिमा असते असं शिवीगाळ करणं चुकीचं आहे, पण राजकीय नेते शिवीगाळ करतात त्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. आता सुरेश धस यांचा शिवीगाळ करतानाचा एक कथित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यापूर्वी देखील संजय राऊत, संजय दिना पाटील, संतोष बांगर, संजय गायकवाड, संजय शिरसाट, मंत्री नितेश राणे, विजय चौधरी यांसह अनेक नेते शिवीगाळ किंवा खालच्या पातळीवर जाऊन बोलताना दिसले. या नेत्यांवर कधीच कोणती कारवाई होताना दिसली नाही. देशात सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि नेत्यांसाठी कसा कायदा वेगळा आहे पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी. भारताच्या संविधानानं देशातील प्रत्येक नागरिकाला कायद्यासमोर समानतेचा अधिकार दिलाय. मग तो देशाचा सर्वोच्च नेता असो वा सर्वसामान्य घरातली व्यक्ती, सर्वांना एकच न्याय दिला जाईल अशी आपल्या लोकशाहीची मूळ धारणा. मात्र गेल्या काही दिवसांतील घडामोडींवर नजर टाकल्यास प्रत्यक्ष व्यवहारात 2 वेगवेगळ्या प्रकारच्या कायदे व्यवस्था देशात कार्यरत असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे सत्तेची कवच कुंडलं पांघरलेले राजकीय नेते जाहीरपणे शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करताना दिसतात, महिलांचा अवमान करताना दिसतात, पत्रकारांना अश्लील भाषेत धमकावताना दिसतात, तरीही त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. या उलट कोणत्याही राजकीय पाठबळ नसलेल्या सर्वसामान्य नागरिकाने एखाद्या अल्पवयीन मुलीनं आंदोलनाच्या भरात एखादं चुकीचं पाऊल उचललंच तर संपूर्ण पोलीस यंत्रणा अवघ्या 24 तासात सक्रिय होऊन थेट तिच्या घरापर्यंत पोहोचते. हा दुटप्पीपणा आता लोकशाहीच्या मूल्यांना तडे घालताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावेळी एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीनं भावनिक भरात आणि आंदोलनाच्या आवेशात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अत्यंत आक्षेपार्ह आणि असभ्य भाषेचा वापर केला. कोणत्याही सुजाण नागरिकाला किंवा लोकशाहीला हे वर्तन अजिबात मान्य असणार नाही. त्या मुलीनं असं जाहीरपणे शिवीगाळ करणं हे पूर्णपणे चुकीचं, बेकायदा आणि अक्षम्यच होतं. परंतु या चुकीच्या कृत्यानंतर देशातील पोलीस आणि तपास यंत्रणांनी दाखवलेली गतिशीलता अचंबितच करणारी ठरली. एका वकिलाच्या तक्रारीनंतर नोएडा आणि दिल्ली पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये हालचाली करत तिच्या विरुद्ध अत्यंत गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला. यंत्रणेचा प्रचंड दबाव वाढल्यानंतर आणि अटकेची टांगती तलवार निर्माण झाल्यानंतर शेवटी त्या अल्पवयीन मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना जाहीरपणे कॅमेऱ्यासमोर हात जोडून माफी मागावी लागली. या कारवाईने हे दाखवून दिलं की व्यवस्था जर ठरवेल तर अवघ्या काही तासात आरोपीला गुडघे टेकवायला लावू शकते. मात्र या दिल्लीतील कारवाईच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण देशातली आणि महाराष्ट्रातली लोकप्रतिनिधी आणि बड्या नेत्यांच्या वर्तनाचा आलेख पाहतो तेव्हा हा दुटप्पीपणा अधिक ठळकपणे उघडा पडतो. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार, खासदार सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालयांमध्ये कायद्याचा उघडपणे बोजवारा उडवताना दिसतात. आता बीडमधील भाजप आमदार सुरेश धस यांचंच उदाहरण घ्या ना. एका कार्यकर्त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करत असल्याची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतीये. हॅलो 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 हॅलो. दस्ताना बोलणार आहे. दस्ताना, हा बोला. 1 मिनिट. दस्ताना बोलणार आहे. हा द्या ना अण्णा कोण. हॅलो. हा नमस्कार अण्णा. मग त्या तुझं मला काय अहो ते त्या दिवशी मी अण्णा तैशल पासून आय मायवर आता त्याने काहीतरी उद्योग केला. नाही ते मी त्या दिवशी तर अण्णा याला हाकलून नाही तुझं ते सगळे नोकरी भेटून इथं नाही ठेवणार. अहो माझा काय दोष आहे सांगा बरं अण्णा, माझा काय दोष आहे? त्या गाबड्याला सांगून त्या दिवशी काय सांगू मीच वैतागलो, मीच परेशान झालो. मी माझ्या लेकरा बाळाचं बघू का त्याचं बघू सांगा बरं तुम्ही.
ते आत्ताच्या आत्ता जायचं. ते 1 तासाच्या आत तू परत मला फोन नाही केला तर मी तुझं बघतो जातात. आता काय काय मी काय करू सांगा बरं फोन. काय झालं ते नीट बघ तुझं. काय झालं आता बघ टाकलं तू आणि मला सांग. मी परेशान झालोय अण्णा. मी इतका परेशान झालोय. माझ्या मागं दुखणे, माझ्या बायकोच्या मागं दुखणे, माझ्या पोरीचं लग्नाचं मी बघतो. मी तुमच्यापाशी तुम्हाला सोडून मी जाणार माणूस आहे का सांगा बरं. माझ्या रक्तात तुम्ही. मी 30 वर्षापासून तुमचा. मला बाकी नको सांगू. मी 30 वर्षापासून तुमचा माणूस आहे का नाही. फोन नको करू. हा मला फोन नको करू. काय झालंय ते बघ. बरं थोड्या वेळानं करू. हिंगोलीतील आमदार संतोष बांगर यांनी शासकीय माध्यान्ह भोजन केंद्रावरील जेवण निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत थेट स्वयंपाकघरात घुसून तेथील व्यवस्थापकाच्या सर्वांदेखत कानशिलात लगावली होती. हा मारहाणीचा व्हिडिओ टीव्ही चॅनल्सवर लाईव्ह दाखवला गेला. मारहाणीनंतर बांगर यांनी गरिबांवर अन्याय झाल्यास कायदा खिशात ठेवून अशीच मारहाण करणार असं बेधडक विधान केलं. एका कर्मचाऱ्यावर हात उचलूनही त्यांच्यावर पोलिसांनी कोणतीही मोठी फौजदारी कारवाई केली नाही. असाच काहीचा प्रकार बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या बाबतीत. मुंबईतील आमदार निवासस्थानाच्या कॅन्टीन चालकाला केवळ शिळं अन्न दिल्याचा संशय आल्यानं त्यांनी मारहाण केली. त्यांनी या मारहाणीचे शिवसेना स्टाईल असं जाहीर समर्थन केलं आणि स्वतःला जुदो कराटे येत असल्याचे उद्दाम वक्तव्य केलं. मुंबई पोलिसांनी एवढ्या गंभीर गुन्ह्यात आमदारांवर तात्काळ FIR न नोंदवता केवळ एक अदखलपात्र गुन्हा नोंदवून प्रकरणावर पडदा टाकला. मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनीही पालिकेच्या 2 कनिष्ठ अभियंत्यांना रस्त्यावर उभं करून सर्वांसमोर कानाखाली लगावली होती. या मारहाणीनंतर सुरुवातीला पोलीस गप्प होते. जेव्हा विरोधी पक्ष पालिका कर्मचारी संघटनेनं न्यायालयात धाव घेतली तेव्हा कुठं कोर्टाच्या आदेशानंतर त्यांच्यावर नामधारी गुन्हा दाखल करण्यात आला. नेत्यांच्या या मुजोरीची मालिका इथंच संपत नाही. मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांनी तर चक्क पत्रकारांना कॅमेऱ्यासमोर अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि परत आल्यास मारून पाठवण्याची ते धमकीच दिली. पत्रकारांनी तीव्र निदर्शनं केल्यानंतर केवळ एक माफीनाम्याचा व्हिडिओ जारी करून ते मोकळे झाले. त्यांच्यावर कोणतीही पोलीस कारवाई झाली नाही. याशिवाय माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी भर मुलाखतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता. तर खासदार संजय राऊत यांनी जाहीर पत्रकार परिषदेत बंडखोर आमदारांना थेट शिवी दिली होती. या दोन्ही नेत्यांनीही आमची व्यावहारिक गावरान भाषा आहे असं म्हणून स्वतःचा बचाव केला आणि राज्यभरात गदारोळ होऊनही त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. आता शिंदे गटाचे मारकुंडे नगरसेवक रमेश म्हात्रेच बघा ना. डॉक्टरांना दवाखान्यात जाऊन बेदम मारहाण करून देखील त्यांना जामीन मिळाला. अशी नेत्यांची लिस्ट पाहिली तर ती खूपच मोठी होईल. ही तर आपण फक्त सुसंस्कृत आणि पुरोगामी महाराष्ट्रातील नेत्यांची लिस्ट पाहिली. अशी लिस्ट देशभरातील नेत्यांची बनवली तर ही लिस्ट खूपच मोठी होईल. नेते सर्रास शिवीगाळ आणि मारहाण करताना दिसतात. काही नेते तर सोबत असलेल्या पोलिसांना देखील अश्लील भाषेत शिवीगाळ करतात. ज्या नेत्यांना काही वर्षांपूर्वी जनतेनं आपल्यासाठी काम करावं म्हणून निवडून दिलं, त्यांना आपला नेता बनवला होता, ते फ्रीमध्ये काम करू नये, त्यांचाही घर संसार चालावा म्हणून पगार दिला होता, तेच नेते आज राजा बनवून नागरिकांच्या डोक्यावर बसल्याचं दिसतंय. आज जनता गुलाम आणि नेते राजेशाही थाटात दिसत आहेत. या सर्व घटनांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास देशातील न्याय व्यवस्थेची अंमलबजावणी 2 वेगवेगळ्या निकषांवर होत असल्याचं स्पष्ट दिसतं. तेव्हा तिच्या पाठीशी कोणतीही यंत्रणा पैसा नसतो. त्यामुळं कायदा तिच्यावर अत्यंत कठोरपणे वेगात अंमलात आणला जातो. मात्र जेव्हा तेच कृत्य आणि त्याहूनही गंभीर स्वरूपाची मारहाण धमकी सत्तेतील आमदार किंवा खासदार करतात तेव्हा पोलिसांचे हात राजकीय दबावामुळे बांधले जातात असाही आरोप होतो. नेत्यांच्या बाबतीत तक्रारदार कोण आहे, क्लिप खरी आहे की एडिटेड, फॉरेन्सिक रिपोर्ट काय सांगतो, या तांत्रिक मुद्द्यांमागे पोलीस यंत्रणा लपून बसते असाही आरोप होतो. तसंच जसं अल्पवयीन मुलीविरोधात तक्रार करण्यासाठी वकील समोर आले होते तसं कोणतेही वकील या नेत्यांविरोधात तक्रार करायला समोर येताना दिसत नाहीत. लोकशाहीत कायदा सर्वांसाठी समान असायला हवा, पण प्रत्यक्ष व्यवहारात सर्वसामान्यांसाठी कायद्याचा बडगा आणि नेत्यांसाठी सत्तेची कवचकुंडलं हेच आजचं कटू वास्तव बनलंय. तुम्हाला काय वाटतं? सर्वांसाठी कायदा एकच आहे ना? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.